फैयाज युसूफ खानच्या संदर्भाने आपण जे निवेदन दिलेलं आहे तर तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? बघा, पुन्हा हा सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेजी आणि अनेक महापुरुषांनी घडवलेला हा जिजाऊचा पुणे जिल्हा आहे. आणि या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आता आमच्या आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारी एक महिला आहे, तिचा विनयभंग केला जातो. त्या संदर्भामध्ये कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या काही लोकांनी FIR केलेला आहे आणि तो व्यक्ती फरार आहे. आणि फरार असल्यानंतर ज्यावेळी आम्ही संघटनेमध्ये चर्चा करतो या आपल्या महिलेला कसा न्याय द्यायचा आहे, त्यावेळी आम्हाला त्या व्यक्तीची, त्याचं जे काही कुटुंब आहे त्याची आम्हाला पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची भेटते. आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघितली तर खूप भयानक आहे. आजही महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये असे लोक राहतात, अजून त्यांना या देशातून तडीपार केलेलं नाही आहे. अजून त्यांचे जे काही व्यवसाय आहेत ते बंद केले गेलेले नाही आहेत. हे म्हणजे सर्व पाहता आम्हाला ही माहिती मिळाली की सर्वात अगोदर या पुणे जिल्ह्यामध्ये जी काही A1 मोबाईल शॉप आहे त्या मोबाईल शॉपमधून म्हणजे 2008ला यांचा जो काही भाऊ होता फिरोज खान, तर मुंबईमध्ये त्याचा एन्काउंटर झालेला आहे. आणि जे एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर आहेत त्यांनी केला होता. मग 2011ला साळसकर साहेब असेल, कामटे साहेब असेल, करकरे साहेब असेल, हे सर्वांनाच माहिती आहे, ते ठार झाले, ते शहीद झाले. त्याच्यानंतर सुद्धा की जे इंडियन मुजाहिदीन ही जी संघटना आहे, दहशतवादी संघटना, जी सिमी संघटना आहे, ह्यांचे काही स्लीपर सेल होते आणि ते पुण्यामध्ये जे A1 मोबाईल शॉप आहे जे या आरोपीचा आहे, त्या A1 मोबाईल शॉपमध्ये स्लीपर सेलला ट्रेनिंग दिली जात होती. आणि अजूनही ते मोबाईल शॉप त्याच ठिकाणी आहे, ते मोबाईल शॉप बंद नाही आहे. आणि हे मोबाईल शॉप कोणाच्या नावावर होतं तर फिरोज खान आणि फैयाज खान यांच्या नावावर होतं. आणि आजही हे मोबाईल शॉप तेच चालवत आहेत. मग हे तुमच्या निवेदनात म्हटलंय की याच्यावरती कारवाई नाही झाली तरी 10 जूनला तुम्ही हे मोबाईल शॉप फोडणार आहात. त्याबाबत बघा, आम्हाला ज्या महिलेवरती विनयभंग झालेला आहे ती आंबेडकर चळवळीची महिला आहे, ती काम करणारी महिला आहे, ती कुठल्या जाती धर्माचीही नाही, ती आंबेडकरवादी आहे आणि या भारताची नागरिक आहे. आणि अशा लोकांना जेल बंद केलं नाही, जेरबंद केलं न केल्यामुळे आज हे लोक रस्त्यावर उतरून आमच्या आया बहिणीच्या विनयभंग करतात. आणि अशा लोकांना आतंकवादी सपोर्ट आहेच. त्याचबरोबर इथले कोणी गॉडफादर आहेत का, नगरसेवक, आमदार, कुठले पोलीस खात्यामधले पण कोणी लोक आहेत का की यांना सपोर्ट करत आहेत आणि मोबाईल शॉप अजून चालू आहे आणि हे लोक अजून इथं जिवंत आहेत. त्याच्यामुळे आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून या पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही आता आहोत आणि इथून आम्ही या सरकारला इशारा देतोय, इथल्या पोलीस यंत्रणाला इशारा देतोय. आणि इथं कोणी महानगरपालिकेचे असेल, कोणी आमदार, खासदार, कोणी गॉडफादर असेल, इथल्या मुख्यमंत्र्यांना इशारा देतोय की 10 तारखेच्या आतमध्ये हा जो विनयभंग केलेला आरोपी फरार आहे त्याला आपण तात्काळ अटक केली नाही, त्याच्यावर कडक कारवाई केली नाही, शासन केले नाही, तर आम्ही 10 तारखेच्या आतमध्ये हे मोबाईल शॉप पण बंद झालं नाही तर येणाऱ्या 10 किंवा 11 तारखेला हे मोबाईल शॉप भीम आर्मीच्या वतीने फोडलं जाईल. आम्ही पाहणार नाही की हे मोबाईल शॉप कोणाचं आहे, हे फोडल्यावर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताल, आम्ही काहीच पाहणार नाही. परंतु हे दहशतवादी आतंकवाद्यांचा अड्डा आहे, हा अड्डा उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि लवकरात लवकर आपण त्या आरोपीला अटक करा. आता दुसराही अजून एक इशारा देतो की पोलीस आयुक्ताच्या कार्यालयावरती भीम आर्मीचा प्रचंड मोठा मोर्चा जाईल, कारण महिलाच्या सन्मानामध्ये हा मोर्चा असेल. निवेदनात तुम्ही म्हटलंय की UAPA सारखे गुन्हे सुद्धा दाखल केले पाहिजे. त्याबाबत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ना. अगर हे आतंकवादी लोक आहेत, दहशतवादी लोक आहेत आणि ज्या मोबाईल शॉपमध्ये आतंकवाद्यांना ट्रेनिंग दिली जाते, अजूनही ते मोबाईल शॉप त्या ठिकाणी जिवंत आहे, मग हे चालवतं कोण? मग ह्यांच्यावरती UAPAचा कायदा लागू होतो आणि हे संविधान सांगतं, मी सांगत नाही. त्याच्यामुळे हा कायदा त्यांच्यावर लावलाच पाहिजे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये अशाच दुर्लक्ष केल्यामुळे कोयता गँग येते आणि वेगवेगळ्या गँग निर्माण होत आहेत आणि दहशतवाद निर्माण झालेला आहे या पुणे जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे जिजाऊच्या पुणे जिल्ह्यामध्ये हे सगळं सहन होणार नाही. येणाऱ्या 10 तारखेपर्यंत त्याला कारवाई करा, त्याला अटक करा, हे A1 मोबाईल शॉप बंद करा, अन्यथा आम्हाला ते मोबाईल शॉप फोडल्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. भीम आर्मी ही कायद्याने चालणारी संघटना आहे, ही कधी कोणाचा द्वेष करत नाही. परंतु आतंकवाद्यांचा अड्डागर या भारत देशामध्ये, पुण्यामध्ये असेल तर आम्ही ते फोडणारच आहोत. आणि ह्याची पूर्ण जबाबदारी इथल्या पोलीस यंत्रणेची असेल, प्रशासनाची असेल, मुख्यमंत्री साहेबांची असेल, नरेंद्र मोदीजीची असेल. तुम्ही अगर देशभक्त स्वतःला सांगत आहात की देशभक्त सरकार आहे तर सर्वात अगोदर A1 मोबाईल शॉप 10 तारखेच्या आतमध्ये उद्ध्वस्त करा, अन्यथा भीम आर्मीच्या माध्यमातून ते उद्ध्वस्त केलं जाईल.